नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि माढा तालुक्यातल्या अंजन खेडेगाव या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. गेल्या काल परवापासून जो प्रकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून झालेला आहे, त्यानंतर आता राज्यभरातील विविध शिवप्रेमी या ठिकाणी अंजनगाव खेलोबामध्ये भेटी देत आहेत आणि त्यांच्या भूमिका काय असणार आहेत, खास करून आता आपल्यासोबत आवारे पाटील असणार आहेत. खास करून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. काल जो अश्वरोड पुतळ्याच्या संदर्भात इथे जो प्रकार झाला आहे तो नेमका आता त्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? आमची एवढीच भूमिका आहे, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर चालतोय आणि छत्रपतींच्या स्वराज्याच्या विचारावर चालतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचं काही कारण नाही. 18 पगड जातीला गुन्ह्या गोविंदाने नांदून द्यावा आणि इथून पुढं कोणीही जातीवाद होईल असे वाक्य करू नये. कारण छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या जागेत बसले काय आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात बसले काय, अखंड महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे. आणि तुम्ही जे मंदिर म्हणताय ते मंदिर पण शिवाजी महाराजामुळे आहे. त्यामुळे कोणीही विरोध केलेला आम्ही सहन पण करणार नाही. आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज राहतील. काल पोलीस प्रशासनाकडनं लाठीचार्ज आणि थोडंसं बायलॉ साईडमध्ये असं म्हणलं तरी दगडफेक सुद्धा करण्यात आली. त्याच्या भावना आता राज्यभर पोहोचत आहेत. आपली काय भावना असणार आहे आणि खास करून अंजनगाव खेलोमधल्या लोकांना जे हे जी पोलिसांकडून प्रसाद मिळाला एक प्रकारे की ज्यातून मिळायला नको होता, याबाबत आपण काय सांगा? हे बघा, पोलीस प्रशासनाने जे लाठीचार्ज केला आहे, महाराष्ट्रात पहिली घटना आहे ज्यात पोलीस प्रशासन दगडफेक करते. ह्या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आणि त्यांनी जे केलंय का ह्या कृतीची त्यांना शिक्षा मिळणार आहे. आज आम्ही पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं कार्य पूर्ण करणार आहोत आणि याच्यानंतर आम्ही या पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक वेगळं आंदोलन उभा करून या सर्वांना बडतर्फ करण्यासाठी आम्ही गृहमंत्र्याला मजबूर करणार आहोत. आपल्यासोबत बघत असणार आहेत, काय सांगाल आता हे सगळं वातावरण एकीकडं कोणी म्हणजे असं पेटवण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय का? स्वराज्याची जी संकल्पना आहे ही माती पहिलीच गरम आहे. त्याच्यामुळं राजाने प्रत्येकाच्या धमन्यात गरम रक्त भरलेलं आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं स्वराज्याच्या राजाविषयी कोण अपमान शब्द काढेल किंवा मूर्ती, आज पाटील सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मूर्ती उभा करण्याचा संकल्प आहे. आमची मगा दोघांची चर्चा झाली की राजाच्या मूर्तीसमोरनं जाताना पिचकारी मारत नाही पोरगा, महिलेकडे चुकीच्या नजरेनं बघत नाही मुलगा. आणि राज्यात स्वराज्यात देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या राज्यात करंगळी कापून बळी घेतले जात आहेत, स्त्रियांची शिलं लुटली जात आहेत. हे स्वराज्याला फार लाजिरवाणी आहे. आज माझ्या राजाची मूर्ती उभा राहत असताना मी राजाकड सन्मानाने स्वाभिमानाने बघू शकत नाही का? तर एवढा लाचार करून ठेवलेला आहे महाराष्ट्र सध्या राज्यकर्त्यांनी. प्रत्येक राज्यकर्त्यांनी विचार करावं आणि समाज हा किती सुज्ञ आहे, समाज फार प्रगल्भ आहे. त्यांना वाटत असेल की आम्हीच हुशार आहे, तुम्ही काही हुशार नाही. काबाड कष्ट करणाऱ्या पेक्षा मेंदूपेक्षा तुमचा मेंदू हुशार नसतो. चर्चेतून काय तोडगा निघेल का? आता चर्चेतून तोडगा काढायचा काय आहे, त्याच ठिकाणी राजांची मूर्ती राहावी. सगळ्या धनगर समाजाला माझी विनंती आहे की मी बी अहिल्याच्या विचारसरणीचा एक छत्रपतीचा मावळा आहे. ज्या अहिल्याने आपली स्वराज्याची मंदिरं जीर्णोद्धार करून शाबूत ठेवली, त्या अहिल्याच्या धनगर समाजाने, त्या वंशातल्या समाजाने आपल्या राजाचा सन्मान खरंच चांगल्या प्रकारे करावा आणि आमच्याही कपाळाला तुमचा भंडारा खिरोबाचा लावावा. कारण आपण एकाच आईची लेकरं आहोत. तुम्ही राजाला विरोध करताय, मग ही तुमच्यात कोण आहे फितुरी, कोण आहे तुमच्यात पिसाळलेला, कोण आहे पिसाळ? आज हाके सांगितलं, आम्ही रात्री व्हिडिओ बघितला, आम्ही कधी व्हिडिओ करत नाही. पाटील साहेब, हाके साहेबांनी व्हिडिओ केली की मी येतोय तिथे. अरे हिथं काय झालंय याला? तू स्वराज्याची मूर्ती उभा राहिल्यानंतर तू म्हणतोय स्वराज्यात मी येतोय, तिथं राजाची मूर्ती उभा राहते काय? अरे आम्ही काय डुकरी निला गाडी निला गेलोय? हे थोडस चॅलेंजात्मक किंवा चुकीच्या पद्धतीनं आहे ना. हा, काय तुझ्या समाजावर कुठं इथं अन्याय होतोय, एखाद्या महिलेवर अन्याय होतोय, मी येतोय तिथं, हा खरं तुझ्या आईनं पाजलेल्या दुधाचा सन्मान असेल. छत्रपतीनं मूर्ती उभा राहते आणि मग
तुझा समाज आणि आमचा समाज एकच आहे, आपण एकाच आईची लेकर आहे. महाराजांनी 18 पगड हा, जाती सांग. स्वराज्य निर्माण केलं. कुणाला घेतलंय? महाराजांनी कधीही जात बघितली नाही. माझ्या स्वराज्यातला मावळा ही प्रत्येक लेकीचं लेकरू ही माझ्या स्वराज्यातला आहे. प्रत्येक आईच्या पोटी जन्मलेला हा माझा भाऊ आहे, माझा नातू आहे, माझा पुतण्या आहे. ही सगळी गुन्ह्या गोविंदानं नांदावी ही संकल्पना देवेंद्र फडणवीसनं आणि ही जो लाठीचार्ज झालाय, अहो लाठीचार्ज दगडफेक पहिल्यांदा काश्मीर नंतर पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात दगडफेक झाली अशी. जे राजांचा पुतळा बसवतात त्याच्यावर दगडफेक. म्हणजे कुठलीही संकल्पना, कुठला संदेश देऊ पाहताय तुम्ही राज्याला? निलंबित करण्याची मागणी आहे. 100% कुलकर्णी साहेबाचं निलंबन व्हावं. त्यात दुमत नाही. तुमचा अधिकार तो नाही. तुमचा अधिकार समाजाचं रक्षण करण्यासाठी, लेकरं बडवायसाठी तुम्हाला ते पद नाही. विनंती कुलकर्णी आपल्या सोबत असणार आहेत. काय सांगाल आता, खास करून महिलावरती सुद्धा या ठिकाणी नको ते प्रकार आला? मी कालपासून पाहते, परवा दिवशी संध्याकाळी रात्री अंजनगावमध्ये काही शिवप्रेमींनी पुतळा स्थापन केला. तशी आम्हाला पण कल्पना होती, ग्रामपंचायतीला होती, प्रशासनाला होती. ग्रामपंचायतीने किंवा प्रशासनाने त्याच्यावर अगोदरच तोडगा काढला असता तर ही भूमिका मुलांनी घेतली नसती. आणि मुलांनी भूमिका घेतली ते कायदेशीर, त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असल्याशिवाय मुलांनी ती भूमिका घेतली नाही. आणि मुलांचे डॉक्युमेंट क्लिअर असल्याशिवाय आवारी पाटलांनी तिथं पुतळा बसवला नाही. त्यामुळं हे मंदिर कुठल्या समाजाला विरोध करणं ही आमची भूमिका नाही. त्यामुळे कुठल्या समाजाला विरोध करणं ही मुळातच आमची भूमिका कधी नव्हती नाही. फक्त हा विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे, हा आमच्या आराध्य दैवताचा आहे, हा आमच्या स्वराज्याच्या दैवताचा आहे, महाराजांचा आहे. म्हणून आम्ही या भूमिकेवर ठाम आहे की हा पुतळा राहिलाच पाहिजे. आमची सर्वसमावेशक भूमिका असणार आहे, पण स्वाभिमान ज्या ठिकाणी आड येतो त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने उभा आहे. सर काय सांगाल आता नेमकं? सांगाल म्हणजे ह्या गावातल्या लोकांनी, ज्या धनगर समाजाचे काही 4 लोक आहेत, त्यांनी जी ही भूमिका घेतली की महाराजांचा पुतळा इथून हटवा, ही त्यांची भूमिका अतिशय अयोग्य आणि जातीय तेढ निर्माण करणारी आहे. वास्तविक पाहता आपण सर्वांनी बघितलं की त्या खेलोबाच्या मंदिराला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कसलाही अडथळा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गावातल्या धनगर समाजाबरोबरच मराठा समाजाचे किंवा इतर बहुजन समाजातले सर्व लोकांचं हे खेलोबा हे आराध्य दैवत आहे. आणि हे आराध्य दैवत सर्वांचंच आहे, फक्त धनगर समाजाचं आराध्य दैवत नाही, अंजनगावचंच आहे. अंजनगावच्या पंचकृषीतल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्या दैवताला कसलीही इजा किंवा कसलाही त्याचा अडथळा न आणता हा पुतळा बसवला गेलेला आहे. त्याचबरोबर हा जो पुतळा आहे तो ग्रामपंचायतच्या जागेत आहे. ग्रामपंचायतचा उतार आहे, मंदिराच्या जागेत नाही. आणि मंदिराची जागा सुद्धा, हा जो सभा मंडप आहे मंदिराचा, त्याला सुद्धा ग्रामपंचायतनं जागा बक्षीसपत्र करून दिलेला आहे. ती सुद्धा जागा ग्रामपंचायतीचीच आहे. मग ग्रामपंचायतीची सार्वजनिक जागा असल्यानंतर कोणाचा एकट्याचा त्या जागेवर हक्क नाही, संपूर्ण गावाचा त्या जागेवर हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा हक्क आहे त्या जागेवर. त्यामुळं ह्या पुतळ्याला कुणीही जातीय द्वेषातून विरोध करू नये ही कळकळीची विनंती करतो. आजपर्यंत मराठा समाज शांततेत होता आहे, इथून पुढेही शांततेतच राहणार आहे. परंतु जर काय डिवचल्या गेलं मराठा समाजाला किंवा अन्याय केला तर हा मराठा समाज नुसत्या ह्या गावातलाच नाही, ह्या पंचक्रोशीतला नाही, महाराष्ट्रातला मराठा समाज पेटून उठेल. आणि केवळ 4-2 लोकांच्या हट्टापायी महाराष्ट्र पुन्हा पेटल. त्यामुळं मी कळकळीची विनंती करतो सर्वांना की ही जातीय तेढ वाढू देऊ नका. महाराजांचा पुतळा जिथं आहे तिथं तो कायमस्वरूपी तिथं बसवा, एवढीच मी या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. जातीय तेढ वाढवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जिथं आहे तिथंच बसवण्यात यावा. शेवटचं कन्क्लुजन काय सांगा? मला असं वाटतं की आम्ही जेव्हा एक बाहेरच्या गावातून एक इथं राजकारणासाठी येतो, समाजकार्यासाठी येतो, तेव्हा आम्ही सुरुवातीला खेलोबाच्या मंदिरात जातो. आम्ही त्याला ग्रामदैवत मानतो आमचं, आणि कायम आमची भक्ती त्याच्या देवांविषयी सगळ्याच आहे आणि सगळ्याच समाजाविषयी. पण हे जे प्रशासनाने काल मराठा समाज किंवा लोकांना लाईट बंद करून, कॅमेरे बंद करून घरात जाऊन मुलांना हाणलं, ज्या मुलांना आज चालता पण येत नाही, ही अवस्था प्रशासनाने केली. त्यामुळे आमच्यासारख्याला रस्त्यावर उतरावं लागलं. 2 समाज त्यांच्या आपापसात वाटाघाटीने आज त्यांच्यात विषय संपला असता. 2 समाजात तीड निर्माण करण्यासाठी रात्रीचा जो अमानुष लाठीचार्ज झाला, त्यामुळे हा संघर्ष
तडीस गेला. प्रशासनाने वाद लावला असं म्हणायचं तुम्हाला? हा, प्रशासनाने जर ह्यात दोन्हीची भूमिका ऐकून योग्य- घेऊन योग्य. जर योग्य भूमिका योग्य वेळ पण दिला असता प्रशासनाने तर ह्याच्यावर नक्की मार्ग निघला असता. हा वादाचा विषय एवढा टोकाला गेलाच नसता. ही माझी स्वतःची भूमिका आहे, कारण हे सामंजस्याने एकत्र राहणारी लोक आहेत. आजपर्यंत असा जातीय तेढ कधीच झालेला नाहीये. त्यामुळं हे पूर्ण प्रशासनाच्या रात्रीच्या लाठीचार्जचा परिणाम आहे की आज मराठा समाज, ओबीसी समाज हे वाद प्रशासनाने चालू केलेत. हे माझी ठाम भूमिका आहे. अंजना खेलोबा गाव असेल, अंजनगाव खेलोबा गाव असेल किंवा महाराष्ट्र असेल, सध्या तरी यातले इथे जे प्रकरण सध्या सुरू आहे ते शांततेत आणि सामोपचारानं एकमेकाच्या तोडग्यातून लवकरात लवकर निघावं अशी सगळ्यांची अपेक्षा आणि भूमिका असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या जागेत ज्या ठिकाणी बसवला आहे तिथेच बसवण्यात यावा अशी आता मागणी जोर धरत आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, अंजनगाव खेलोबा.